ती स्वामी समर्थ. चला आपण कोथिंबीरची वडी बनवून घेऊ. त्यासाठी एक गड्डी कोथिंबीर घेतली, स्वच्छ धुवून 2-4 पाण्यानं. 1 वाटी बेसन घेतलंय, 2 चमचे ज्वारीचं पीठ, हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, अद्रक, कोथिंबीर, लसूण चेचून घेतलं, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, जिरी, ओवा, लसूण. चला आपण कोथिंबीर वडी बनवायला घेऊया. त्यामध्ये आता कोथिंबीरमध्ये 1 वाटी बेसन टाकून घेऊ. लाल तिखट टाकले 1 चमचा, हिरवी मिरची, लसूण, अद्रकचा टाकले, तांदळाचं पीठ टाकू 2 चमचे, 3 चमचे ज्वारीचं पीठ टाकू, ओवा टाकू, हाताने चोळून घेतलेला आहे मी ओवा, जिरी टाकूया, हळद टाकू, चवीपुरतं मीठ टाकू. एक जीव करून घेऊ. बिगर पाण्याचं, पाणीच नाही टाकायचं त्याला कसलंच. बिना पाण्याची कोथिंबीर वडी बनवायची. बघा आता किती छान मिक्स होतंय ते. सगळं एकजीव करून घ्यायचं. माझी रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बघा आता एकजीव झाले आता आपलं पीठ. पीठ म्हणजे कोथिंबीर वडीचं सारण. बघा आता बिगर पाण्याची वडी. थेंबभर पण पाणी नाही टाकलं मी त्याच्यात. आता गॅसवर पातेले ठेवले, त्यामध्ये चाळण, त्याला तेल लावून घेतले. आता गोल गोल रोल करूया आणि 15 मिनटं ते उकडून घेऊ आपण. असं छान रोल बनवून घेऊ. बघा 4 रोल झालेत आपले 1 गड्डी कोथिंबीरचे. आता 15 मिनटं उकडून घेऊया. झालं उकडून घेऊन कट करून घेतलेत आता वड्या मी. तळून घेऊया. छान अशा खरपूस तळून घेऊ वड्या. कडक छान होतात. तुम्ही पण रेसिपी करून बघा. तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं, त्यात वड्या टाकून घेतल्यात आपण. छान आता तळून घेऊ.